ही शिवसेनेचा जन्म कमळीसाठी निर्माण केलेला नाही. हिंदुस्थान पाकिस्तान मॅच झाल्यानंतर हिंदुस्थान जिंकल्यावर आनंदाने फटाके उडवले. ते मुस्लिम हे माझे नागरिक आहेत. बीजेपीचं हिंदुत्व हे ढोंगी हिंदुत्व. मुसाफिर चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण भेटतोय वर्सोवा विधानसभा उपविभाग प्रमुख राजेश शेट्टे सर यांच्याशी. एक महत्वाचा मुद्दा, 2 पिढ्या शिवसेना पक्षामध्ये तुम्ही साधारण बाळासाहेबांची एक पिढी, उद्धव ठाकरे साहेबांची एक पिढी आणि आता आदित्य ठाकरेंची. तर हा प्रवास कसा होता? वडील आमच्या सामाजिक चळवळीत मायगाव गुरुवाडा हे त्यांचं कार्य, तेव्हा ते व्याख्यान आणि एका व्याख्यानाला बाळासाहेब ठाकरे त्यांचं ते व्याख्यान ऐकून त्यांचे फॅन 1966 ला शिवसेना स्थापन झालेल्या स्थापनेमध्ये त्यांनी साहेबांसोबत त्यावेळेस उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, 96 सालापर्यंत विभाग प्रमुख, एसटी कर्मचारी होते. एसटीतला त्यांचा प्रवास होता. त्यांनी कधी कुठली निवडणूक लढवली 68 साली आले, परंतु नायगावमध्ये प्रजा समाजवादी मतदार युती झाल्यावर जागा त्या पक्षाला गेली. त्यानंतर असा योग नाही आला. एक पिढी आहे की जेव्हा शाळेत होतो, दादरचा भाग पडल्यावर तेव्हा शिवसेना नाही होतं सगळं वातावरण. मनोहर जोशी आमचे त्या तिकडचे कॅप्टन. मनोहर जोशी आणि आमचं चांगले संबंध. बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या वेळेस किंवा दिवाळीच्या वेळेस वडील खास करून मध्ये मी साधारणतः 11वी-12वी पासून साहेबांची भाषण ऐकायचे. मग ती शिवाजी पार्क मधलं दसरा मेळावा असो, असे ते कार्यक्रम जेव्हा बघायचो, त्यांची भाषणं ऐकायचो. मनोहर जोशी सरांची कार्यक्षमता, वामनराव माडकांची विद्वत्ता देखील आम्ही त्यावेळेस. हे सगळं जेव्हा आम्ही तरुण वयात आणि तेव्हाची परिस्थिती की मराठी माणसासाठी शिवसेना प्रमुखांनी जो लढा उभा केला, मराठी माणूस या मुंबईत शिकला पाहिजे, या उद्देशाने आम्ही विद्यालयीन शाळेतच अंगणवाडी मोडले गेले. साधारणतः 1987 साली वगैरे मी भारतीय विद्यार्थी कार्य करत करत माझे विभाग प्रमुख म्हणून 2011 साली माझी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना एकसंध होती 2022 जून पर्यंत. त्याच्यानंतर शिवसेना खर तर थोडस एक संक्रमणाचा काळ सुरू झालेला आहे. खरंच ही घटना जेव्हा घडली तेव्हा पहिला आरोप ठाकरे साहेबांनी हिंदुत्व सोडलं. तुमच्या 2 पिढ्या आहेत, दुसरी पिढी आहे. खरंच तुम्हाला असं वाटतं का की उद्धव ठाकरे साहेबांनी हिंदुत्व सोडलं? हिंदुत्व म्हणजे काय हे कळलं पाहिजे ना आपल्याला. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार काय होते, ठाकरेंचे विचार काय होते, याचा अभ्यास केला पाहिजे. हिंदुत्व म्हणजे काय, जानव आणि देवळात घंटा बडवणारे इतकं हिंदुत्व नाही. हिंदुत्व हा सफल शब्द आहे, त्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे. हिंदुत्व हा सगळ्यांना घेऊन चालणारा, समाजाला बरोबर घेणारा, समाजाची जडणघडण बसवणारा हा जो एक धर्म आहे तो हिंदुत्व. आणि साहेब हेच बघत होते दोन्ही, म्हणजे प्रबोधनकार आमच्या जेव्हा गेले तेव्हा आम्ही पाहण्यात साहेबांचे जवळून भाषण ऐकणं किंवा जवळून संभाषण करणं किशोर वयीन असताना ते देखील एक आमच्या मनामध्ये रुजलेलं आहे. उद्धव साहेबांचे विचार बऱ्याचदा मातोश्रीवर जेव्हा बैठका होतात तर उद्धव साहेबांचे विचार पण आम्ही ऐकतो, आमचे विचार ते ऐकतात. त्याच्यावर आम्हाला नाही वाटत. आणि हे आपल्या मराठी माणसामध्ये काय निगेटिव्हिटी पटकन पसंत, पॉझिटिव्हिटीला थोडा वेळ लागतो, म्हणून ते लोकांना वाटतं की हिंदुत्व सोडलं. असं नाही. हिंदुत्व म्हणजे त्याची जी व्याख्या आहे साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी केली ती अगदी योग्यरित्या केली. आणि तेच विचारांचा मुद्दाच पुन्हा बाळासाहेबांचे विचार सोडले. मग तेही सांगत नाहीत की बाळासाहेबांचे विचार नक्की काय होते, आणि तुमच्याकडूनही सांगितलं गेलं नाही कधी की बाळासाहेबांचे विचार नक्की काय होते. बाळासाहेबांचे विचार तर ओपन आहेत ना, आजही तुम्हाला युट्यूबवर दिसणार. मी शिवसेनेचा जन्म कमळीसाठी निर्माण केलेला नाही. बाळासाहेब कमळी हा शब्द बरेच वेळा वापरायचा, त्याच्यावरनं त्यांना समजतं. तर तुम्ही बाळासाहेबांच्या अखेरच्या ह्याच्यामध्ये त्यांचे जे लाडके पत्रकार अर्णब गोस्वामी त्याच्याबरोबर मुलाखत झाली ती कधी. पण मग तुम्ही असं विचारलं पाहिजे ना की समोरच्यांना बाळासाहेबांचे विचार तुम्ही म्हणजे सोडले असं म्हणताय. मारणाऱ्याचा हात धरू शकतो, बोलणाऱ्याचा तोंड नाही धरू शकतो. जेव्हा समोर येतात आमच्या तेव्हा आम्ही स्पष्टता करतो
आता स्पष्टता करण्याचे मार्ग समोर समोर किती बसलेले आहेत 15, 20, 25, 50, 100, 150 लोक ही स्पष्टता. दुसरं समाज मार्ग या दोन याच्याविषयी दुसरं काय म्हणजे सोर्स नाही त्यांना समजावायला. जर ते बघा समजून पण समजत नसते. आता प्रत्येकाला असं वाटतं की बाबा मला आता दारं उघडलेली आहेत. पूर्वी पर्याय नव्हते. शिवसेना एक होती, मग मनसे झाली, मग आता दुसरी शिवसेना झाली. आता दारं उघडली. प्रत्येकाला वाटतं किंवा मला पण काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून काही आरोप करून जातात. पक्षनिष्ठा राहिली आहे की नाही राहिली तुमचं काय मत आहे? पक्षनिष्ठा आहे ना. काळात बघा अजूनही शिवसैनिक हल्लेला नाही. जे जातून प्रत्येकाची कुंडली जे जात आहेत त्यांना काही ना काहीतरी मिळालेलं आहे म्हणून एक वेळा मिळालं असेल तर दुसऱ्या वेळेस त्यांना वगळलं असेल, 2 वेळा मिळालं असेल तर तिसऱ्या वेळेस वगळलं असेल, पण ज्यांना एकही वेळेस मिळालेलं मध्यंतरी तुम्ही पोस्ट टाकली होती फेसबुकला 2-2 वेळा म्हणजे निवडणुका लढवलेल्या लोकांना तुम्ही काय विचारताय? आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचा इंटरव्ह्यू हा म्हणजे एक सामान्य शिवसैनिकांचा इंटरव्ह्यू घ्या किंवा त्यांची मुलाखत घ्या. हे नक्की तुम्हाला काय म्हणायचं? बरोबर आहे. परिस्थिती म्हणजे तेव्हा क्षण होता ज्यांना 2 वेळा साहेबांनी लढवायला संधी. आता त्या संधीचं सोनं नाही झालं किंवा तो होऊ शकला, परंतु आज त्या साहेबांवर सिंधुडे आरोपाचे सिंधुडे पक्ष बदल हे काय आपल्या मनाला भेटलं म्हणून ते. आता रिसेंटली एक गोष्ट घडली साहित्य संमेलनाच्या मंचावर. त्या बोलल्या मातोश्री मधून कुठलंही पद मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं तेव्हा अशी पदं मिळतात. तुम्ही खूप जवळ आहात म्हणजे मातोश्रीच्या पण जवळ आहात, पक्षाच्या पण जवळ आहात खरंच आणि एक सामान्य शिवसैनिक आहात. खरंच हे खरं आहे? मातोश्री शिवाय पण दिसला प्रत्येकाची ताकद आणि मातोश्रीने असं कधीही कुठे सांगितलं. तुम्ही चुकीच्या लोकांकडे गेला असाल मातोश्रीच्या नावावर जे काही करत होते असतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मातोश्रीला बदनाम करू. मातोश्रीने कधीही तुम्हाला सांगितलं कुठेही. म्हणून आज त्यांची हालत काय बघ. हिंदू मुस्लिम वाद पेटत निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम जागे होतात. पण हिंदूही आपल्या देशाचा नागरिक आहे आणि मुसलमानही देशाचा नागरिकच आहे. पण हिंदूंनी मतं दिली की तुम्ही हिंदुत्ववादी होता आणि मुसलमानांनी मतं दिली की वोट जिहाद होता. याच्यावर तुमचं काय? वोट जिहादचा अर्थ स्पष्ट धार्मिक आहे, सामाजिक आहे, काय आहे एक्झॅक्ट तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. हिंदूंनी मतं दिली तर मुस्लिमांनी मतं दिलं तर जिहाद या शब्दाचाच अर्थ आधी तर भारतीय नागरिक आहे ना. आता तुम्ही 75 वर्ष मागे जाऊ शकता. जे आहे जे हिंदुस्थानावर प्रेम करतात, जे हिंदुस्थान पाकिस्तान मॅच झाल्यानंतर हिंदुस्थान जिंकल्यावर आनंदाने फटाके उडवतात ते मुस्लिम हे माझे नागरिक आहेत भारताचे साहेबांचं. अजूनही आरोप होतो उद्धव ठाकरे साहेबांवर की फेसबुकवरचे मुख्यमंत्री होते. तर हे खरंच योग्य होतं? पंतप्रधानांचा रेकॉर्ड काढा 2014 ते फेब्रुवारी 2019 आणि मार्च 19 पासून ते 2021 पर्यंत किती वेळा बाहेर गेले बघा. कसं आहे जेव्हा राज्याचा प्रमुख देशाचा प्रमुख जेव्हा कुठे दौऱ्यावर जातो तेव्हा प्रशासन हलतं पडतं. प्रशासनाचा लवाजमा तिथे आणि गर्दी होती म्हणून ती गर्दी टाळण्यासाठी शेवटी कोविड काय होतं लॉकडाऊन काय शिवसेनेनं किंवा उद्धव साहेबांनी नाही केलं. लॉकडाऊन सेंटर मधनच झालं आणि तो सुद्धा फार एवढा उशिरा झाला. तुम्ही 12 फेब्रुवारी 2020 राहुल गांधींचं ट्विटर हँडल तपासा. 12 फेब्रुवारी तारीख पण तुम्हाला मला अजूनही ते लक्षात येईल. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं केंद्र प्रशासनाला की कोविड हा धुमाकूळ घालतोय इम्पॅक्ट
ऑफिशियल उत्तर आहे सर शासनाचं, इट विल नॉट अफेक्ट टेट टू इंडिया. शासनात अजूनही तो पीठ असं ना तुम्ही सोडलं तर गेला, पण त्याच्यानंतर काय झालं सांगा, त्यानंतर किती मागे सगळं झालं. ही जबाबदारी कोण आहे? प्रशासन चालत नव्हतं का तेव्हा? तेव्हा लोकांना रेशन मिळत नव्हतं का? मिळत होतं. तेव्हा माल इकडचा तिकडे जात नव्हता का? तुमचे मेट्रोचे वर्क, तुमचे अटल सागर सेतू यांची कामं कुठे थांबली? त्यावेळेला असा एक आरोप व्हायचा की स्थगिती सरकार, म्हणजे मेट्रो कारशेडला साहेबांनी स्थगिती दिली होती, म्हणून मग स्थगिती सरकार वगैरे असे आरोप पण झाले. आता पण ते स्थगिती देतात, आता नाही देत का? 2022 जून नंतरचे मुख्यमंत्री त्यांनी घेतलेले सगळे निर्णय आताचे मुख्यमंत्री स्थगिती देत आहेत किंवा त्याची चौकशी लावतात. काय वाटतं त्यांच्याकडे बघितल्यानंतर? तेव्हा त्यांचा एम होता शिवसेनेला उद्धव ठाकरे, म्हणून त्यांनी शिंदे जे घेतील तिथे कानाडोळा. आज त्यांचं एम साध्य झाल्यानंतर ते सुप्रशासनाचे म्हणून हे चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केला आणि त्यात तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून तुमचा पक्ष देखील सामील होता, हे कसं विसरणार? जनता विसरेल. तर बाळासाहेब ठाकरे आक्रमक शैली, त्यांचं प्रखर हिंदुत्व, आणि उद्धव ठाकरे साहेबांचं हिंदुत्व प्रखर हिंदुत्वच आहे, पण ते मवाळ शैलीचे नेते मानले. ते काही आता घडलं तो एक परिणाम झाला. मवाळ असं साहेबांची शैली होती, स्वभाव शैली प्रत्येकाची असते ना. मूळ स्वभाव तुमचा असा आहे. साहेब बेधडा उद्धव साहेब साहेबांनी हाती घेतलं तेव्हा ग्लोबलायझेशनचा जमाना. ग्लोबलायझेशन मध्ये तुम्ही म्हणाल तर 35 वर्षापूर्वीचा मराठी माणूस मुंबईतला किती ठाण्याला बोली, त्यामुळे तुम्हाला ते वाटतं की प्रखर आणि मवाळ असं काय नसतं. उद्धव साहेब पण तेवढेच प्रकार आहेत. त्यांची एक्सप्रेस करण्याची शैली वेगळी आहे, एवढंच. आम्हाला तर तुझ्याबरोबर काही दिसत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व फरक काय आहे? शिवसेनेचं हिंदुत्व सगळ्यांना सामावून ठाकरे पिक्चर बघितलं असेल, त्याच्यामध्ये हल्लीच्या काळातील मुसलमान कुटुंब त्या साहेबांची भेट घेतो. साधारणतः दुपारचा 1 वाजला होता, नमाजचा वेळ झाला, असं तो सीन आहे. तो माणूस चेल दिसत होतो. विचार करून काय दिसेल का? माझी नमाजाची वेळ झाली, नमाजाची वेळ झाली की ते खरं आहे. मग बीजेपीच्या हिंदुत्वाबद्दल काय सांगा? बीजेपीचं हिंदुत्व हे ढोंगी म्हणजे हे बघा, प्रत्येकाचे ते मशिदीत पण जातील, टोप्या पण घालतील, पण बाहेर येऊन त्यांच्या विरुद्ध. शिवसेना पक्ष महाविकास आघाडी मध्ये गेला आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याच्या फळीतले नेते एकमेकांशी सोडून घेतलं. काँग्रेस राष्ट्रवादी एका विचाराची होती, शिवसेना एका वेगळ्या विचाराचे. आता हे तिघ जण एकत्र जेव्हा कुठल्याही गोष्टीला सामोरे जातात तेव्हा खालच्या फळीतल्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं पट्ट. तुम्ही अर्धा तास अगोदर आला असतो तर तुम्हाला ते दाखवलं. गेलेले लोक खूप बरेच आहेत, हा शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेना. गेलेल्या लोकांबद्दल काय सांगा? बघा, आमच्याकडे कोणी गिरे बरेच होते, त्यांना काय सांगा? ते झाले आता विसरायचं. नवीन पिढी घडवायची. आदित्य साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवीन पिढी झाडाला नवीन पालवी येणार. निसर्गाचा नियम आहे. संक्रमणाचा काळ प्रत्येकाला त्याच्या पर्सनल लाईफला, सामाजिक लाईफला 2022 मध्ये जेव्हा घडलं त्याच्यानंतर तुम्ही मातोश्रीत गेला असाल, ठाकरे साहेबांना किती त्रास झाला असेल या सगळ्या? त्यांनी तर आम्हाला कधी दर्शवला नाही. त्यांनी दर्शवलं असतं तर आम्ही पण चुकी झालो असतो. त्यांना असं वाटत असतं. त्यांनी जी हिंमत दाखवायला आठवत आहे की त्यांनी सांगितली की आपल्याला इथपर्यंत जायला लागेल की शिवसेना 1966 साली आपल्याला. त्यांनी आम्हाला 22 जूनला सांगितलं. त्याच्यानंतरची स्थित्यंतर तुम्हाला माहिती, तेव्हा प्रेडिक्टेशन करून ठेवलं होतं. त्याबद्दलची जागरूकता आमच्यामध्ये त्यांनी निर्माण केली होती. जाताना आरोप भरपूर झाले, अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, पण आता अजित पवारच निधी देणार आहे. आता निधी मिळत असेल तिकडच्या लोकांनी. त्यांच्या याच्यावरनं तर सगळं मला दिसतं. बघा, निधी दिला नाही दिला, लाडकी बहिणीचा निधी किती थांबवला, त्यानंतर त्याने लाडके भाऊ काढले 1961च्या ऍक्ट, तो किती जणांना मिळाला. लाडकी बहीण योजना आली आणि सरकार 2024च्या विधानसभा इलेक्शनच्या काळामध्ये जो पक्षाला एवढा मोठा सेटबॅक बसला, म्हणजे तिन्ही पक्षाला, म्हणजे महाविकास आघाडीलाच एवढा मोठा सेटबॅक बसलाय, तर याचं चिंतन शिवसेना पक्षाने कसं काय केलं? चिंतन करणार प्रत्येक जिंकलं तरी त्याचं चिंतन.
त्या प्रकारे काम कसं करायचं. कारण हिंदूंनी मतं दिली नाही किंवा मुस्लिमांनीच फक्त मतं दिली वगैरे असं जे काही मध्ये ऐकण्यात आलं होतं, बोलण्यात आलं होतं. वत्सवर्धन खान म्हणून आमदार निवडून आले, त्याच्यामध्ये 30,000 हिंदूंची मतं आहेत ना, 30 ते 32,000, 34,000 मुस्लिमांची मतं आहेत. जवळजवळ 50-50% आहे. हिंदूंनी मतं नाही दिली असं कसं. शेवटच्या सेगमेंटकडे जाताना आम्ही तुम्हाला एक फोन लावायला सांगणार आणि त्यांच्याशी तुम्ही बोलायचं. बाळासाहेबांना फोन लावा. राजेश पेठे बोलतोय. आपला एक साधा शिवसैनिक आपला पक्षाचं काम करतोय. साधा शिवसैनिक आहे. तुमच्या लोकांपुढे जाऊन कार्यक्रम राबवताना आपल्या शब्दांची आठवण केली होती. प्रश्नाची आठवण, वाढदिवसाच्या दिवशी आपण जो संघावर घ्यायचे शंभूकानंतर त्याची आठवण येते. दसरा मेळाव्यात आपले नंतरचे विचार ऐकून घरी जायचे त्याची आठवण येते. बऱ्याच गोष्टी या आठवतात. आपण आजच्या या शिवसेनेच्या संघर्षाच्या काळामध्ये असायला हवे होतात. या सुरुवात नेहमी आमच्या मागे आहे, नक्कीच आहे हे देखील आम्हाला कल्पना आहे. आणि हाच आशीर्वाद या शिवसेनेला आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच उंचीवर मिळतो. पुन्हा एकदा धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच तुम्ही बोललात त्याबद्दल.